याचा आणि सरकारचा काय संबंध आहे का, ह्याची काही लिंक लागते का, आपण ते सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर मंडळी, बावस्कर महाराजांनी जरांगे पाटलावरती जे आरोप केलेत त्या संदर्भात आपण आज दिवसभर इतका अभ्यास केलाय, त्याची पूर्ण माहिती काढली, त्यांचे पूर्ण व्हिडिओ बघितले आणि त्यातून जो काही निष्कर्ष निघतोय ते आपण सगळं व्हिडिओत बघतोय. त्यांनी जे काही बोललेत त्या हिशोबानं, त्यांनी याही बाजूने बोललेत त्याही बाजूने बोललेत, त्यांनी जे काही बोललेत त्यातून मराठा समाजाचं हित दिसतंय की त्यांचं हित दिसतंय, या सगळ्या गोष्टीचा उलगडा आपण त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. प्रथम आपण हे ऐकू की त्यांनी जे म्हटलेलं आहे की जरांगे पाटलांना ही भाषा शोभते का, शिव्या देतात वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला माहिती आहे जरांगे पाटील आजारी होते आणि त्या भावनेच्या भरामध्ये त्राग्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी वाकड्या बोलल्या, तेच त्यांनी मटेरियल केलं. पण ते सर्वसामान्य व्यक्ती आहेत, मराठा समाजासाठी भांडतायत, तो एक राग आहे. हे तर महाराज आहेत, संप्रदायामधले माणसं आहेत. ह्यांची पहिली भाषा कशी आहे त्याला व्हिडिओ चालू करू. आणि त्यांनी हे पण सांगितलेलं की मी तुकाराम महाराजांचा वंशज आहे. तर ते आहेत का, तसं त्यातलं तथ्य काय आपण ते पाहू. त्यांना तर इतका घोडा लावून टाकला हिशोबाच्या बाहेर, तुम्ही चुत्या पण येतात लोकाला. मला प्रमाण सांगन मी तुको भरायचे, त्यांचा वारस आहे मी, त्यांचा अनुयायी आहे. अनिकेत अनिल मोरे देहूकर, मैं तुकाराम महाराज जी का 11वां वंशज, अभी मैं BCA कर रहा हूँ. अहमदनगर जिल्ह्यातील बालेगाव येथील हे महाराज आहेत अशी माहिती आहे. यांच्यावरती विनयभंगाची एक तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे अशी सुद्धा माहिती आहे. म्हणजे हे तर महाराज आहेत, तर टाईपचे महाराज असू शकतात ह्याचा अंदाज आपण बांधू शकतो. भंडारा डोंगरावर त्यांचा एक आश्रम वगैरे आहे, शाळा काय त्या काढल्यात अशी माहिती आहे, परंतु ती जागा सुद्धा त्यांनी बळकावून घेतलेली आहे अशी माहिती आहे. त्याचबरोबर सगळे सोयरे हा जो मसुदा तयार झाला, मसुदा म्हणण्यापेक्षा म्हणजे जे काही अधिसूचना काढण्यात आली त्याच वेळेला जरांगे पाटील सांगितले होते की अशा पद्धतीने काहीतरी षडयंत्र चाललेलं आहे आणि काही लोक बाहेर पडणार आहेत, पण त्यावेळेला ह्यांना संधी भेटली नाही. परंतु त्या सगळे सोयऱ्या संदर्भात सुद्धा त्यांनी काय म्हणतायत ते ऐकून घ्या, मग पुढे सोडू. ह्या माणसाने काही निवेदन दिलं नाही, काय नाही, डोक्यात आलं सगळे सोयरे, लिहिलं सगळे सोयरे बसवायचं कसं कायद्यात, बरोबर कसं बसवायचं कायद्यात. मी त्यांनी मान्य केलं आज, त्या असं मी म्हणत नाही की सगळे सोयरे ह्या बसावला, ह्या माणसाने बसावला शब्द. म्हणजे मराठा समाजाचं मी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच म्हणतायत की सगळे सोयरे हे कायद्यामध्ये कसं बसवणार आणि ते कसं बसवायचं हा सरकारचा विषय आहे. ह्याला प्रश्न पडला नाही पाहिजे. जो प्रश्न सरकारला पडतोय तो प्रश्न यांना कसा पडला आहे. हे मराठीच्या बाजूने आहेत की मराठीच्या विरोधामध्ये आहेत. म्हणजे हा विषय फक्त जरांगे पाटलाला उघड पाडायचा एवढाच आहे की मराठा समाजाचं जे काही आरक्षण आहे त्या संदर्भात अपोजिट अशी काही भूमिका घेऊन सरकारची बाजू मांडायची, असं काय चाललंय का. आता लाखो मराठा मुंबईला गेला, त्या ठिकाणी अध्यादेश वगैरे भेटला आणि गुलाल सुद्धा उधळला गेला. असा एक प्रश्न त्यांना विचारण्यात गेला. त्यावेळेला त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की नाही लाखो वगैरे नव्हते. म्हणजे यांनाच असं सांगायचं की मराठा समाज त्या ठिकाणी लाखोनं जमा झाला नव्हता, व थोडके लोक होते. मग ही मराठा समाजामधला व्यक्ती बोलू शकतो का असं. ते काय बोलले ते का, लाखो लोक तुमच्या पाठी आली आणि मग अध्यादेशाचा गुलाल पण तुम्ही उधळलात. नाही, लाखो नाही आली. कसं आहे, हा फुगा होता. हे असंच ह्या माणसाने करून 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 त्यालाही माहिती किती लोक होते. महाराजांचं असंही म्हणणं आहे की जरांगे पाटलांनी मराठा समाजाला इतकं मोठं स्वप्न दाखवलंय की हे आरक्षण म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी भविष्य घडणार आहे. म्हणजे यांना असं म्हणायचे की आरक्षण जरी भेटलं तरी मराठ्याच्या आयुष्यामध्ये भविष्य असं घडणार नाही आणि ते एवढा काही विषय महत्वाचा नाही आज त्यांना सांगायचे. ते म्हणतात ते आपण ऐकूच. त्याचबरोबर हे सुद्धा ऐकू की त्यांनी जे म्हणलेले की तुकाराम महाराजाच्या मुद्द्यावरून मी रागावलो, नेमका त्यांना राग कोण्या गोष्टीचा आलाय ते आधी ऐका आणि आपण त्यानंतर हेही ऐकू की स्टेजवरती नेमकं तुकाराम महाराजांसंदर्भात जरांगे पाटलांनी काय म्हणलेत आणि कशासाठी म्हणलेत ते सुद्धा ऐकू. इतकं मोठं स्वप्न दाखवलं, आरक्षण म्हणजे आमचं कल्याणाची वाट आहे. तारखेच्या आत कोणी जरी येऊ द्या तिची अंमलबजावणीच होऊ शकत नाही. मग का बसले. रागाचं माझं दुसरं एक आहे की तुकोबा राहायचं जे कारण घडलं, मी स्टेजवर गेलो पाणी प्या म्हणलो, हा उद्रेक कुठून झाला तर त्यांनी संतन फंत म्हणून तुकोबा राहायचा अपमान केला. आता ज्या मुद्द्यावरून हा सगळा वाद उफाळला गेला का, जिथून यांचं मन दुखवलं आणि ते बाहेर पडले तो प्रसंग सुद्धा आपण पाहू. त्या प्रसंगामध्ये ते जरांगे पाटलाला पाण्या पिण्यासाठी मिळवणी करतात आणि त्यांनी पाणी पिले नाहीत. त्याच्या वारंवार आग्रहामुळं तरी कटाळून त्यांना बाजूला सरकायला सांगितले. तुम्ही ते नीट ऐका की तुकाराम महाराजाबद्दल त्यांनी कुठला अपशब्द वापरलाय का, जे काही बोलले यांना बोलले ह्याच्या तोंडून जे येऊ लागलं त्यांना त्यांनी उत्तर फक्त दिलेलं आहे. ते तुम्ही नीट ऐका म्हणजे तुमच्या लक्षामध्ये बसेल. आणि हा माणूस तिचं मटेरियल करून काय बोलतोय. आता ह्याच्या पुढे
मागं कोण आहे हे कशासाठी चाललंय आपण ते सुद्धा पुढे पाहणार आहोत. प्रथम ती क्लिप पहा. चालू झालं आणि म्हणत नाही तोपर्यंत माझं देत नाही तोपर्यंत बसा शांत थोडं डोकं दुखा लागलं मावा तिकडे आला 15 दिवसातून एकदा काढा तुकाराम महाराजांनी काही सांगा शांत महाराजांच्या कळतं मला संत भिंत सगळे काही मानतो वा मागा तिकडे. तर हा असा एकंदरीत विषय होता. आता त्यांचं असंही म्हणणं आलं की 10 तारखेला जे उपोषणाला बसलेत ते का बसलेत. दरवेळेला त्यांनी मराठा समाजाची बैठक घेतात. आत्ताही बैठक घेतली आणि त्यांनी निर्णय घेतला की 24 तारखेपासून उपोषण वगैरे करायचे, रोड आंदोलन करायचे, रस्ता रोको करायचा आहे. पण 10 तारखेला त्यांनी लोकांची राय का घेतली नाही. आता मला त्यांना प्रश्न विचारायचे किंवा त्यांनी लोकांची राय घेतली असेल किंवा घेतली नसेल, मराठा समाजाचं नुकसान काय झालं. ते 10 तारखेला जर उपोषणाला बसले असतील तर त्यामुळं मराठा समाजाचं असं नुकसान झालं ते काही सांगा. दरवेळेला ते विचारतात पण यावेळेला विचारले नसतील. अचानकपणे रायगडावरून त्यांनी निर्णय घेतला म्हणून समाजाला विचारले नसतील. ऑन द स्पॉट तिथं जवळपास जे लोक आहेत त्यांना विचारले असतील, बोलले असतील. पण तुम्ही जे आरोप करताय की त्यांनी का विचारले नाहीत, मग का विचारले नाहीत, न विचारता मनमानी केली म्हणून मराठा समाजाचं नुकसान काय केले आणि त्यातून नुकसान कसं झालं ते तर पटवून सांगा ना. ते त्यांना सांगायचं नाहीये. आज कशी लोक बोलावली, मग 10 तारखेला बोलावली की लोक. हा माणूस गेला कुठं माहिती का, अहंकारात, श्रेष्ठत्वात. तुम्ही दुसऱ्या बाजूला अहंकार. हे गप्रे, हट हट हट. आपल्याला समजलं असेल की मूळ दुखणं ही आहे मानपानाचा विषय आहे. आणि ज्या लाठीचार्जपासून हे आंदोलन सुरू झालं, प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलं, त्या लाठीचार्जवरती मराठा समाज सोडून इतरांनी सर्वांनी संशय व्यक्त केला. कोणी तर म्हटलं की जरांगे पाटलाचीच माणसं होते, कोणी म्हटलं पोलिसावरती लाठीचार्ज झाला. सरकारची जी भाषा बोलतोय ती भाषा मराठा समाज बोलत नाही, परंतु हा भाद्र बोलतोय. यांचं असं म्हणणं आहे की लाठीचार्ज झाला ते सगळं सुनियोजित होतं का असं वाटायला जागा आहे, असं यांचं म्हणणं आहे. काय म्हणलं ते का. लाठीचार्जचा जो उल्लेख केला तो लाठीचार्ज सुद्धा सुनियोजित होता, काही पक्षांनी घडवून आणला असा आरोप होतोय. पण त्यानंतरचं सगळं सुनियोजित झालं, सगळा जो प्रकार होता त्यांनी केलेला आरोप, एका दिवसात ते एवढे मोठे होणं, हे सगळं संशयाला जागा आहे का नाही. लॉजिक, तर्क ज्याला म्हणतात, याच्यात संशयाला जागा आहेच ना. आता आपण त्याच्यात पुरावे नाही तर आपल्याकडे आपण बोलू शकत नाही. पण संशय याच्यात निर्माण झाला की हा सुनियोजित तर नसावा. बरं, त्याच्यानंतर ज्या ज्या काही घटना घडत गेल्या त्या सगळ्या सुनियोजितच दिसतात ना. मग असा माणूस मराठा समाजाचा होऊ शकतो का किंवा मराठा समाजाच्या हितासाठी चाललंय का आपण लक्षामध्ये घेऊ शकतो. जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनादरम्यान बऱ्याचदा जे पहिलं बोलले ते नंतर त्यापेक्षा काही वेगळं बोलले असं काही झालंय. वाशीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जर आंदोलनाचा जे काही आपल्याला पाहिजे ते भेटलं तर आपणाला तर आझाद मैदानाला जायचंच आहे. आरक्षण भेटलं तरी जायचंय, नाही भेटलं तरी जायचंय असं त्यांनी म्हणले होते. ह्या भागात असं म्हणणं आहे की वाशीहून परत का आलो. तुम्ही असं म्हणलं होतो ना, मग पुढे का बरं गेलो नाही, वाशीहून परत का आलो. आता वाशीहून परत का आलो ह्याचे उत्तर जर तुला सापडत नसतील वागा तर तू जरांगे पाटला सहकारी कसा, इतक्या मोठ्या संख्येमधला मॉब मग सांभाळून कसा आणायचा हा मोठा प्रश्न आहे. मुंबईमध्ये सारखं शहरात शिरलं, कुठं काही वाद झाला, कुठं वादन ठरलं, मुंबईमध्ये काही लोक होते असं ऐकायला भेटलं, तर आपल्याला जे पाहिजे ते भेटलं तिथून वापस फिरलं तर आनंदाची गोष्ट आहे ना. तिथून वापस फिरल्यामुळं मराठा समाजाचं नुकसान काय झालं हे सांगितलं पाहिजे. तिथं काय म्हणला, मी वाचून घेतो वाशीला आणि मी मग पटलं तरच. बरं, पलटी कशी मारायची, आरक्षण नाही मिळालं तरी आझाद मैदानाला जायचं आणि मिळालं तरी गुलाल घ्यायला जायचं. मग कमून नाही गेले. आता तुम्हाला आणखी एक प्रश्न पडलेला असेल की हा माणूस जरांगे पाटलांच्या तितक्या जवळचा आहे तर विरोधामध्ये का बोलतोय आणि कदाचित मग तिच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल का. तर मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हा जरांगे पाटलाच्या जवळला माणूस नाही, ह्याचा जरांगे पाटलाशी काही संबंध नाही. हा संबंध एवढाच की ह्या आंदोलनामध्ये जसे लाखो करोडो मराठे सहभागी झाले त्या अनेकांपैकी हा एक व्यक्ती. म्हणजे मी उद्या आंतरवालीला गेल्याच्या नंतर जरांगे पाटलाच्या स्टेजवरती बसलो, त्याच्यासून गप्पा मारल्या, त्यानंतर सेल्फी वगैरे काढून घेतली, फोटो काढून घेतली, एक दोन संवाद बोलले. म्हणजे मी जरांगे पाटला, एन.के. जाधव जरांगे पाटलाचे समूहातले माणसं असं नाही होत. महाराष्ट्रामधला अनेक मराठा तिथे गेला, फोटो काढले, जवळ गेले, सगळा मराठा समाज त्याच्यासाठी जवळच आहे, पण तो हा स्पेशल त्याच्या टीममधला माणूस नाहीये. आता हे सांगतायत आणि त्याला पटवून सांगावं लागलं की त्यांनी माझं नाव घेतलं वगैरे वगैरे. ते काय म्हणले आपण ते पण ऐका. आणि त्याच्या सोबतचे हावळे पाटील जे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा आवाहन केलंय किंवा तू जर जवळला होतास तर मग काय पुरावा तुझ्यापाशी दे. दोघांचे आपण संवाद ऐकू, ते ऐका.
जाहीरपणे सुरुवातीपासून महाराज त्यांच्यासोबत म्हणजे जे काही कोर कमिटी असते म्हणजे ते नेहमी म्हणत असतात आमची कमिटी त्या कमिटींपैकी एक असणारे महाराज आहेत. हे महाराज आहे तिथं, त्यांचे कोणते शब्द आहेत साक्षीदार करायचे ते महाराज, त्यांचे 3 शब्द सांगतो. हे महाराज आहे तिथं, महाराज करू लागायला येतं. त्यांचे तुमची भाषा थोडी वेगळी आहे, टोनिंग. हा, महाराज करू लागायला येतं आणि महाराज साक्षीदार येतं. आधी सन्मान मला आणि नंतर चला उठ निघून बोलवलं होतं कुठं, वाशीच्या याच्यात. आणि वाशीच्या याच्यात बोलवलं, मी तिथे गेलो नाही म्हणून मी सहभागी होतो. एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले, ते सगळे फोटो वगैरे आहेत. आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकांनी खाली बसलो तिथं आणि जरांगे पाटील भाषणाला उठले. त्यांनी एक सिंगल फोटो दाखवा की त्यांनी विदर्भाच्या दौऱ्यात तो सोबत होता का, खानदेशच्या दौऱ्यात होता का, मुंबईच्या दौऱ्यात होता का, रायगडच्या दौऱ्यात, ह्या दौऱ्याचे त्यांनी फोटो दाखवा. त्याने एक फोटो दाखवला, मला हसू आलं. तो खाली असं विनवणी करतोय दादाला आणि दादा तिथं वर बसलेले, तो फोटो दाखवला. हे असे फोटो तर आमच्याकडे हजारो फोटो आहे आणि प्रत्येक माणूस येतो दादा त्यासोबत सेल्फी काढते. म्हणजे तो काय त्यांच्या जवळचा झाला का? आणि जरांगे पाटील हे कोणाच्याच बापाचं ऐकत नाही. जरी सगळ्यांचा गैरसमज असेल की आजूबाजूच्या लोकांचं ऐकतं, तर ते एकमेव स्वतःचं ऐकतात. त्यांना जी भूमिका घ्यायची तीच घेतात, त्या गोष्टीवर ठाम असतात. बरं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खोट्या वाटत असतील तर खुद्द त्यांचंच ऐका आता. म्हणजे जरांगे पाटलांचा त्यांचा परिचय असेल तर जरांगे पाटलांशी बोलताना ज्यावेळेस त्यांना जरांगे पाटलांशी बोलण्याची संधी भेटली त्यावेळेला त्यांना सांगावं लागेल काय की मी असा व्यक्ती आहे म्हणून? ओळख असल्याच्या तर सरळ बोलतील ना. परिचय का द्यावा लागतो? तुमची आमची ओळख नसेल तर परिचय द्यावा लागतो. काय म्हणाले ऐका. मी मराठा आहे, महाराजांची तुम्हाला शपथ आहे, तुकाराम महाराज. मी काय मुंबईहून आलो नाही, जेवून आलो, बारसकर महाराज. मग या सगळ्या गोष्टी झाल्या तर मग हे मराठा समाजासाठीच लढतायत का, किंवा मराठा समाजावरती काही अन्याय होतोय? त्यांनी म्हणल्याप्रमाणे आपण असं गृहीत धरू की जरांगे पाटील कुठेतरी पिलेला ड्रायव्हर आहे आणि ही गाडी कुठे नेऊन घालणार आहे. म्हणजेच हे आंदोलन चुकीच्या पद्धतीने चालेल, मराठा समाजाचं उद्याच्याला नुकसान होणार आहे, प्रचंड नुकसान होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असंच आहे का? जर असं असेल तर याचा राजकारणाशी काही संबंध नसायला पाहिजे. आता याने ह्या आंदोलनाचा राजकारणाशी काय संबंध आला, किंबहुना आम्ही असं म्हणेन की सरकार जी भाषा बोलतंय ती भाषा जर यांच्याकडून येत असेल तर याचा अर्थ काय होतो तुम्ही आम्ही काढायचं आहे. आता ह्यांनी काय सांगतायत ते ऐका, तुमच्या लक्षामध्ये बसेल. म्हणजे त्या राजकारणात नाही, कोणत्या पक्षात नाही, काय नाही, होतं पूर्वी काम करतो, सगळं सोडून दिलं. सरकारचा प्रति नाही, शहरा भाजपच्या विरोधात लढता आमची जिंदगी गेली. कायम आम्ही बोललो ते शिवसेना भाजपवर टीका केलेली. यांचं असं म्हणणं आहे की मी सेना भाजपच्या विरोधामधला माणूस, त्यांच्या विरोधामध्ये बोलण्यामध्ये माझी हयात गेली. पुढे काय बोलतात ते ऐका. आणि त्यानंतर त्यांनी जे काही बोललेलं आहे त्याला सुसंगत असं पुढचं वाक्य आहे का, तुम्ही ते सुद्धा ऐका. मी खरं सांगितलं हे लगेच म्हणजे सरकारचा माणूस आहे. सत्य सांगितलं, काहीतरी एक भूमिका घेतल्यानंतर कुणाला तरी फायदा तरी होणार आहे, कुणाला तरी तोटा होणार आहे, एक असंच आहे ते. मग मी फायद्या तोट्याचा विचार करत नाही, माझं सत्य सांगणं काम आहे. तुम्ही ऐकलं असेल की यांचं असं म्हणणं आहे की एक भूमिका घेतल्याच्या नंतर ती कोणाच्या विरोधामध्ये असतेच. म्हणजे तुम्ही ही भूमिका घेतलाय तर तुमचं असं मत आहे की एक कुठली तरी बाजू कोणाच्या विरोधामध्ये असते. जरांगे पाटलांनी जर भूमिका सरकारच्या विरोधामध्ये घेतली असेल, आरक्षण मागण्याचा अधिकार सरकारकडून मागायचा असाच नियम आहे, आणि सरकारच्या विरोधामध्ये आरक्षण ते मागत असतील भांडण करून, तर स्वाभाविकपणे अप्रत्यक्षरित्या त्याचा लाभ अपक्ष जे काही विरोधामध्ये लोक आहेत त्यांना होईल ना. तुम्ही जे म्हणताय की एक बाजू घेतल्याच्या नंतर ती कोणाच्या तर बाजूने होणार आहे, कोणाच्या तर विरोधामध्ये होणार आहे. मग आज आरक्षण मागायचे ते विरोधकाला मागायचे का? नाही मागू शकत आपण, सरकारला मागावं लागेल. मग सरकारला आरक्षण मागल्यानंतर त्याच्या विरोधामधली भूमिका झाली असेल तर ती कोणाचा पॉझिटिव्ह होईल ना. म्हणजे जरांगे पाटलासोबतचा नियम वेगळा, तुम्हाला नियम वेगळा का? आणि मग ते मराठा समाज येणार समजून मराठा समाजाला एक लॉजिक सांगतायत. आणि ते लॉजिक काय तुम्ही ऐका. सगळ्या नेत्यांवर टीका, मराठा सगळ्या नेत्यांवर टीका केली, पण एका नेत्यावर, ज्येष्ठ नेत्यावर टीका केलेली नाही. संशोधनाचा विषय सगळ्यांनी शोधा. कसं शोधायचं? आता आपल्याकडे पुरावा नाही, लॉजिक, तर्क हा एकच आहे. तर्क काय लावायचा की ह्या आंदोलनाच्या मुळं कोणाला फायदा झाला? आज सगळा मराठा समाज चिडलेला आहे. कोणावर चिडलेला आहे? ह्या सरकारवर चिडलेला आहे. हे सरकार नालायक आहे, आम्हाला आरक्षण देत नाही, आम्हाला फसवितं. सगळ्या म्हणजे जवळपास सगळ्या मराठा समाजाची ही भावना झालेली, हे नालायक येतं. आणि हे नालायक हे खुर्चीहून खाली उतरावात. मग यांच्या जागेवर कोण बसून जाऊन? त्यांना फायदा आहे, सरळ गणित आहे ना. एवढंच नाही, छगन भुजबळ
यांनी सुद्धा ह्या महाराजांचं नाव घेतलं 23 सभागृहामध्ये आणि सभागृहामध्ये त्यांचं छगन भुजबळ यांचं नाव काय घेतलंय. दुसऱ्या दिवशी तर ह्यांना मोठी पत्रकार परिषद करण्यासाठी संधी भेटून गेली. सर्वसामान्य लोकांची एवढी मोठ्या प्रमाणामधली पत्रकार परिषद आयोजित होऊ शकत नाही, पण ह्याची आयोजित झाली ती कोण केली, कशी केली याचा अंदाज आपण बांधू शकतो. आणि मग आणि छगन भुजबळ काय म्हणले आपण ते सुद्धा ऐकून घेऊ आधी. तुमच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता स्पष्टपणे सांगितलं आहे समाज मीडिया माध्यमातून. आणि मग सरकारला अनुकूल अशा पद्धतीने हे वागत असतील, हे बोलत असतील, ते आपल्या लक्षामध्ये येत असेल तर आपणाला हा सुद्धा प्रश्न पडत असेल की मग या मागं यांचं हित काय. तर निश्चितपणे यांना काय बंडलं भेटले असतील, यांच्यावरती काही केसेस वगैरे आहेत असं ऐकायला भेटतं आपल्याला. त्या केसेसमधून त्याला मुक्तता पाहिजे असेल. जसं आपण आजपर्यंत भुजबळ साहेबांवरती आरोप केले आणि सांगितलं की ते जेलमधून बाहेर पडलेत, त्याची जेलवारी चुकवण्यासाठी ते मराठीच्या विरोधात बोलले आहेत. तसं तर ह्यांच्या बऱ्याच भानगडी आहेत. त्या भानगडीतून बाहेर पडण्याचा अभय सरकारनं दिला असेल यांना आणि तुम्हाला काढू म्हणून काही दाब दिला असेल. फक्त तुम्ही असं स्टँड घ्या आणि तो स्टँड हे निश्चितपणे घेत असावेत अशी शक्यता आहे. आता जरांगे पाटलांचे सध्याचे जे हवळे पाटील म्हणून सहकारी त्यांनी या बाबतीमध्ये काय आले ते सुद्धा ऐका. जो आरामखोर याला काहीतरी 1500 रुपये तुकडा टाकलेला असेल किंवा याला काहीतरी जसं दादाने सांगितलं त्याच्यावर काहीतरी केसेस येतं त्या काढण्याचा काहीतरी प्रकार असेल म्हणून त्यांनी ते हे केलं त्यांनी. तर मराठा बांधवांनो, एकंदरीत आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिला, आपल्या लक्षामध्ये आला असेल की हा व्यक्ती फक्त प्रसिद्धीला हापापलेला आहे, मानपणाला हापापलेला आहे. त्यांना कुठं अपमान झाल्यासारखा वाटला म्हणून त्यांनी जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये ही भूमिका घेतलेली आहे. हे सर्व करत असताना वैयक्तिक लाभ करून घेण्यासाठी हा सगळा कार्यक्रम चालला आहे. पण यामध्ये मराठा समाजाचं किती फार मोठं नुकसान होणार आहे या गोष्टीची ह्या व्यक्तीला काही देणं घेणं नाही. स्वतःचं हित झालं, विषय क्लोज आणि हा स्वतःला महाराज म्हणून घेतो. ह्या सर्व घडामोडीबद्दल आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. ही माहिती आवडली असेल इतर आपण शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ मात्र इतरांपर्यंत निश्चितपणे पोहोचला पाहिजे. जय महाराष्ट्र.